तर अविने मला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. वय काय तुझं? 9. हा स्टॉल एक टाइपची युनिक आहे. आपला गोल्ड कॉफी नाव आहे. किती मोठी कढाई आहे. पण तुम्ही इथं बघू शकता एवढी मोठी कढाई आहे. अभी हमारे पास करंटली 80+ एनिमल्स है. ओके, तो हमारे पास डॉग्स है, हमारे पास कैट्स है, हमारे पास 2 डॉन्कीज है, हमारे पास एक गोट भी है. ओके, खरवस थंड पिऊस खरवस पिऊस 50. ठीक आहे मॅडम. Just like the street lights lit this town like a fire in a हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे सानीच्या स्टोरीज. सो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आवाजाचा थोडासा इश्यू झाला होता. तर अविने मला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. तर आपण पटपट हे अनबॉक्स करूया, कारण आपल्याला जायचं आहे एक स्पेशल ठिकाणी. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो असा हा काहीतरी बॉक्स आलेला आहे आपल्याला. बघू शकता मॉडेल याचा. ते प्राइस वगैरे दिलेली आहे. आम्ही झेप्टोवरून मागवलेला आहे, जो आम्हाला फक्त 10 मिनिटामध्ये आलेला आहे. आता आपण ह्याची अनबॉक्सिंग करूया, ठीक आहे. चलो. सो हे 2 माईक आहेत, हे रिसिव्हर आहे, हे पाऊच आहे, खूप छान असा छोटासा पाऊच दिलेला आहे. पिन आहे ह्याची चार्जिंगची, आणि हे काही पेपर्स आहेत त्याचे.
सरप्राईज. तर आज आम्ही आलेलो आहोत ठाणा फेस्टिवलला. सो 7-8-9 3 दिवसच होते. आज शेवटचा दिवस आहे. आम्हाला यायचं होतं इथे. आज संडे म्हणून आम्ही आज आलो फिरायला मस्तपैकी. खूप छान मज्जा वाटली. अजून आहे, एक्सप्लोर करूयात आपण. चलो. सो हा आहे आर्ट कॅम्प. तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे आर्टिस्ट एकत्र येऊन छान छान असे पेंटिंग्स आणि मूर्ती वगैरे बनवत आहेत. सगळीकडे आपल्या महाराजांचीच थीम आहे. छोटा मुलगा तो नका परफेक्ट काढले. किती सुंदर अप्रतिम असे वाटते. वय काय तुझं? 9 वर्षाचा आहे तू? हो. किती वेळ लागला काढायला? हे मी परवापासून करतो. कधीपासून? परवापासून करतो. परवापासून काढतोय तू? अरे वा, खूप छान आहे. थोडं असतंस तू. तू छान काढली त्याने ना. आणि इथे ऑलमोस्ट पूर्ण रोड सेल्फी कॉर्नरने भरलेला आहे. आतमध्ये गेल्यावर एका साईडला डान्स शो आहे, किड्स झोन आहे, खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, काही स्टॉल्समध्ये कपडे वगैरे सुद्धा आहेत. चला मग आता आपण सगळं एक्सप्लोर करूया. आवडलं तर छान आहे. 100.
जायचंय? हे छान आहे. बघून आलो तुम्ही सगळं? काशू कसं नाही? अजून एक चप्पल. एक चप्पल पडली. सो इथे एका साईडला लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट चालू आहे. आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला. आज स्पेशल सिंगर होता सनम. आम्ही येणार ना. चिली शोरमा. कारेगाव नाका, एक कारेगाव नाका, एक डॉक्टरचे आहे आणि एक कळवा नाका प्लास्टिक इंच 3 शॉप आहे. शरद कुल्फी भंडार छान मस्तपैकी. नेक्स्ट आहे ब्रदर्स अँड ब्रदर्स इथं मोमोज बर्गर्स त्याची तुम्हाला बघा भेटेल. गर्दी खूप येते. आपल्याला वळून काय फोटो क्लिक करते का. त्यांचा मेन्यू ऑप्शन आहे, बघू शकता. खूप गर्दी आहे. नेक्स्ट स्टॉप शॉर्टमाजी. असा यांचा मेन्यू आहे. नेक्स्ट स्टॉप आहे आपला कोकण किनारा. अच्छा, ही 280 ला आहे. क्रॅब थाळी आहे, 350 ला आहे. ही फ्राय थाळी आहे, 300 ला आहे. आणि चिकन वडे हे 200 ला आहे. 200 रुपयाला. हा, जवळा वडे किती येणार याच्यामध्ये? 5 येतात वडे. त्याच्यामध्ये 2 टाकले येतात जवळा. ही सुरमई थाळी आहे, ही 350 रुपये आहे. ही चिकन थाळी आहे, ती 300 रुपये आहे. पापड थाळी येते 450 रुपये. हा रसा वगैरे एवढंच हा, असणार. एवढंच नाही, क्वांटिटी थोडी जास्त असते. ओके. हे असते बाकी. आणि प्रॉन्स फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, बांगडा फ्राय आहे, पापलेट फ्राय भेटतील. तिकडे मस्त छान असं फ्रेश बांगडा, पॉपलेट, सुरमई दिसते आपल्याला. मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्यांनी. छान असं जसं जसं हवं असेल तसं ते लोक मॅरिनेट करून ठेवतात. ते फ्रेश आहे ना सगळं? सर्व फ्रेश. फ्राय, बोंबील फ्राय. आमच्याकडे एवढंच सुद्धा काही राहत नाही, एवढं पण नाही काही. आज लास्ट डे आहे ना? आज आज आहे. किनाऱ्याच्याच बाजूला आपण तुम्ही बघू शकता न्यू तारा पान, संभाजीनगर.
सो नेक्स्ट स्टॉप आहे आपलं केक लव. सो इथे सगळे बिझी दिसतात. सो असं काहीतरी मेनू आहे त्यांचा. मिल्कशेक आहे, मफिन्स आहे, स्नॅक्स आहे, केक अँड पेस्ट्रीज आहे, केक्स आहेत. करिश्मा फूड. आम्हाला नको का? नाही मला रेट सगळ्यांना प्रश्न पडला असेल की काश्मीर कुठे आहे? काश्मीरीच्या आजू सोबत आहे, इथेच आहे. पण लास्ट टाइम आपण दादरला बघितलं, दादरला आपण आणि काळ्याघोड्याला पण काश्मीरी जाम चिडचिड होतं. मग काश्मीरसाठी आपण तुझ्या आत्याला घेऊन आलो, बंदोबस्त केलाय. म्हणजे माझ्या बहिणीला श्रद्धाला घेऊन आलो आम्ही. श्रद्धा आणि काश्मीर दोघं फिरतात. हा कटोरी हे श्री स्वामी समर्थ महिला उद्योग गृह उद्योग हे सगळे लेडीजचे जे महिला मंडळ असतात त्यांच्यातर्फे आलं का? हो त्यांच्याकडे. थालीपीठ रेडी छान असं थालीपीठ आहे, ताईने टाकलं का? त्यांच्याकडे आहे भाजणी थालीपीठ, ठेचा भाकरी, आलू पराठा, पिठलं ठेचा, मेथी पराठा, शेगाव कचोरी, पनीर पराठा, मेनी मोर. खापर पुरणपोळी ना. सो हे आहे हिंगलाई बचत गट. थाळी आहे 400ला. ओके. आणि ही मटन थाळी आहे, ही 400ला आहे. क्वांटिटी एवढीच आहे ना? हो. अच्छा. आणि ही चिकन थाळी 300ला आहे. 300ला. सुरमई 300, पापलेट 400, बांगडा 100, बोंबील 250, ओके. जवळा 100, अच्छा. वजडी आहे 200ला,
कलेजी कलेजी आहे कलेजी पेठा कलेजी पेठा हा. ओके 200 200 आणि प्रॉन्स फ्राय 300. कुठे आहे हे कासर वडवलीला आहे. काय 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 घेतलंस लिपस्टिक कुठली छान आहे कितीला पडली 100ला. सो आता आपण आलोय कॅप फाउंडेशनचा एक स्टॉल आहे तर बघू आपण काय आहे. आपका नाम हर्ष. मेरा नाम हर्ष यादव है. थोड़ा ब्रीफ उनको बताना क्या है. यस 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 सो मेरा नाम हर्ष है और हमारे एनजीओ का नाम कैप फाउंडेशन है, सिटीजन्स फॉर एनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन. और हम 5 साल से काम कर रहे हैं. एंड सो हम एक्चुअली रेस्क्यू के जानवरों की मदद करते हैं. वी वर्क फॉर स्ट्रे एनिमल्स. हमारा खुद का शेल्टर है, इट्स इन थाने कासा वडवली. एंड अभी हमारे पास करेंटली 80+ एनिमल्स है. तो हमारे पास डॉग्स है, हमारे पास कैट्स है, हमारे पास 2 डोंकीज है, हमारे पास एक गोट भी है. तो हम मतलब किसी में डिस्क्रिमिनेट करते हैं. आई थिंक वी फॉलो दैट कि मतलब हम एक कंपैशन सोसाइटी बनाना चाहते हैं, नॉट ओनली जस्ट कैट्स एंड डॉग्स की. अब आप हमारे शेल्टर आके देखोगे तो हमारे पास जो गोट है वो लिटरली डॉग फूड भी खाते हैं. तो काफी डॉग्स एंड कैट्स में काफी अच्छे खासे इंडर्स हो जाते हैं. तो सो या सम एनिमल रिलेटेड आई मीन एनिमल वेलफेयर में हम लॉस पे भी काफी वर्क करते हैं. अगर हमारे पास कोई रेस्क्यू केस आता है तो हम रेस्क्यू केस अटेंड करते हैं. हमारे पास काफी फ्रीडम हरासमेंट केसेस आते हैं. फिर कभी कभी क्रूअल्टी केसेस भी आते हैं. अगर अभी देखोगे तो कोई एक एनिमल को किसी को चोट लग गया, किसी को मार दिया करके, तो हमारा हेल्पलाइन नंबर है जहाँ पे आप कॉल कर सकते हो और आप हमारा केस रजिस्टर कर सकते हो. थंड पियुष पियुष 50. ठीक आहे मॅडम. सनी काय घेतलंय. पियुष पियुष काय असतंय. थंडगार असं पेय यम आहे. छान आहे. कुठे जायचंय. तिथे जाते. जा जा जा.
आम्ही राजू हाय काश्मी इथे राजू बडी वाटत लाईक कर लाईक अशी मजा आली मजा आली हो मजा आली दोन्ही आता काय आहे नाही हा बोर्ड गेमिंग खेळते आपल्याला महाराजांच्या इतिहास समजतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत ज्या 100 घटना घडल्या आपल्याला खेळता समजतं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून संपूर्ण प्रवास करत असतो हे पासे असतात हर महादेव म्हणून असे पासे टाकायचे ते पासांचा काम तुला ज्या ज्या घटनेवर नेतील त्या घटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आहे समजतो खेळता इकडे आला म्हणजे इकडे तू तानाजी मालुसरेंना सिंहगड जिंकायला मदत करतोय एक चांगली घटना घडते तेव्हा स्वराज्यामध्ये तुला हंस मिळतात म्हणजे राजमुद्रा भेटतात पण प्रत्येक ठिकाणी चांगली घटना नव्हती घडली अफजल खान आला सुबा लुटते शाहिस्ते खान आला पुरंदरचा तह झाला अशा ठिकाणी आपल्याला खूप नुकसान झाले होते तेव्हा स्वराज्यामध्ये आपल्याला हंस परत द्यावे पण लागतात तेव्हा काय तिकडे स्वराज्यामध्ये किती उतार चढाव आले छत्रपती शिवाजी महाराज एकटे नव्हते त्यांच्यासोबत हे सगळे स्वराज्य योद्धे पण होते खेळते खेळते आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणते कोणते स्वराज्य योद्धे होते कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते हे प्रतापराव गुजर कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते घटना इथे पाठी दिल्या गेलेल्या कोणत्या कोणत्या गडांवर कोणती कोणती घटना घडली आपल्याला समजतं पुरंदरवर कोणती चांगली घटना घडलेली माहिती का तुम्हाला पुरंदरवर कोणती चांगली घटना घडलेली नाही माहिती 23वी घटना बघा कोणाचा संभाजी महाराजांचा जन्म कुठे आलेला तर पुरंदरवर समजे काळ तुझ्याकडे आणि बाबा खेळते खेळते संभाजी राजांच्या जन्माच्या घरावर आले बाबांना काय बोलायचं बाबा माझ्याकडे पुरंदरचं कार्ड आहे संभाजी महाराजांचा जन्म तिकडे झालाय 200 म्हणून मला द्या म्हणजे तू कधी विसरणार नाही की संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदरवर झालाय खेळते खेळते आपल्याला समजतं की कोणत्या कोणत्या गडांवर कोणती कोणती घटना घडली कोणते कोणते स्वराज्य होते कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते संपूर्ण इतिहास आपल्याला खेळता खेळता समजतं त्याच्यासोबत 4 पुस्तकं पण येतात ज्याच्यामध्ये ज्या 100 घटना घडल्या त्याची संपूर्ण माहिती मराठी इंग्लिश हिंदी 3 भाषांमध्ये आपले स्वराज्य योद्धे आहेत त्यांची संपूर्ण माहिती मराठी इंग्लिश हिंदी 3 भाषांमध्ये येते आपल्याला खेळता खेळता फक्त इतिहास नाही समजत त्याबरोबर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टावधानी कौशल्य म्हणजे 8 कौशल्य ते आपल्या अंगी बाळगली पण जातात हा बोर्ड गेम मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये येतो तुम्ही इंग्लिश शीट टाकल्या पूर्ण बोर्ड गेम इंग्लिशमध्ये येऊन जातात आता असं होतं की मुलं पुस्तकं वाचायचा खूप कंटाळा करतात त्यासाठी आम्ही एक मोबाईल आपण फ्री देतो की त्याच्यामध्ये 100 घटना घडल्या त्याची संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्लिशमध्ये ऑडिओमध्ये तुम्ही ज्या ज्या घटनेवर याल त्या घटनेची फक्त जरी ऑडिओ जरी सुरू केली तर त्या घटनेमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती भेटून जाईल
आणि 200 रुपयाचा एक पझल फ्री. असा पूर्ण बोर्ड गेम. या बोर्ड गेम मध्ये सगळ्या गोष्टी येतात. हा पूर्ण बोर्ड गेम मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये 4 पुस्तकं येतात, 40 कार्ड येतात, 150 होन्स येतात. असा पूर्ण हा बोर्ड गेम. त्याच्या आपल्या महाराजांना संपूर्ण इतिहास समजतो. ऑफलाईन पण भेटतो, ऑनलाईन पण भेटतो. ऑफलाईन सध्याची ऑफर चालू आहे आमची आणि 600 रुपयाच्या गोष्टी पण फ्री देतो आम्ही. ऑनलाईन द मावळ.com म्हणून भेटतो, द मावळ.com म्हणून वेबसाईट आमची. अच्छा, त्याच्या भेटतो. ऑफलाईन कितीला? ऑफलाईन तुमच्याकडे यावं लागेल इथे घ्यायला? हो, इथे म्हणजे आम्ही आता सध्या एक्झिबिशन मध्ये किंवा ऑनलाईन असतो किंवा शॉप्स मध्ये पण. कुठे, कुठल्या शॉप? कुठलाही गेम्स शॉप, गेम्स कुठल्याही शॉप मध्ये मिळेल? हो, आता सध्या आम्ही specific असं कुठलं आहे? स्पेसिफिक नाही. हा. सध्या आम्ही एक्सपांड करायचा प्रयत्न चालला आमचा. ओके. त्या ठाण्यामध्ये जनता म्हणून आहे, तिथे चालू आहे. तिकडे या साईडला पण आहे ग्रीन कलर म्हणून, तिकडे खूप असे शॉप्स आहेत सुरू करणार आहे आम्ही. जनतामध्ये सुरू झाले असं. आणि नाहीतर आमच्या ऑनलाईन वेबसाईट आहे तिथं मावळ.com. ओके. पोकेमॉन दिसला का? कोण दिसेल कधी तसे आपले जे रिअल इंडियन सुपर हिरोज आहेत त्यांचे कार्ड गेम्स बोलू शकता. 60 कोण जिंकला? चारी कार्ड आता माझे झाले. खेळता खेळता 38 स्वराज्य होते माहिती होतात. तसंच दुर्गाचं नाव, दुर्गाचा प्रकार, रँक, भौगोलिक महत्व, ऐतिहासिक महत्व, उंची, दुर्ग जिंकायला किती अवघड आहे. या पॅरामीटर्ससाठी दुर्ग जिंकायची स्पर्धा आहे. असे दोन्ही कार्ड गेम आहेत. 299 ला आहे. सिंगल घेतलं 250 ला आहे. दोन्ही एकत्र घेतलं 400 ला आहे. तर फेस्टिवल फिरून आलेलो आहोत आम्ही. पूर्ण कव्हर केलेलं आहे. आता घरी जायची वेळ झालेली आहे. उद्या ऑफिस पण आहे. 11 वाजलेले आहेत. तर आता आम्हाला इथून जावं लागेल. पाठीमागे मज्जा चालू आहे. काय करून दाखव? किती कोण दाखव? चल बाय बोल सगळ्यांना. बाय बोल सगळ्यांना. असे काय? बाय बाय. मम्माचा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू.